हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की माया मंजिरीला त्या नदीजवळ घेऊन येते आणि ती तिला सांगत असते की मॅडम इथेच इथेच मीराने तो खडा फेकला होता. जेव्हा मीरा इथे आली होती तेव्हा तिच्या हातात तोच खडा होता आणि तिने इथेच फेकला आहे आणि तिच्या फेकण्याच्या दिशेने मी सांगू शकते की मॅडम तो इथेच कुठेतरी पडला असेल. पण मॅडम ज्या जशा प्रकारे मीराने तो खडा फेकला होता ना, तो नक्कीच या तळाला गेला असेल मॅडम. तो काढणार कसा आपण खडा? तेवढ्यात मायाचं लक्ष तेवढ्यात मंजिरी बोलते की माया अगदी हुशारच निघालीस ग तू. अगदी सगळं काम ॲप टू डेट केलं आहेस. तेव्हा माया बोलते की मी आहेच तशी, माझं कामच तसं असतं. तेव्हा मायाचं लक्ष अचानक जातं. तेव्हा मीरा तिला येताना दिसते. तेव्हा माया बोलते की मॅडम मीरा, अहो मॅडम मीरा येते, आपल्याला लपावं लागणार आहे. तेव्हा माया मीराला बघून घाबरते. मीरा विधीसाठी तिच्या आई आणि बहिणीसोबत येत असते. तेव्हा माया पटकन तिथून पळून जाते आणि लपून बसण्याचा प्रयत्न करते आणि बोलत असते की मॅडम, अहो मॅडम मीरा येते म्हणून. तेव्हा मंजिरी पटकन पदर खोचते आणि त्या नदीत उडी घेते. तेव्हा माया बोलते की ह्या मॅडमला काय झालं आहे? मॅडम नक्की येड्या झाल्या आहेत, असं कोण पाण्यात उडी मारतं? तेव्हा मीराला बघून माया पटकन लपते. लपून मीराकडे ती बघत असते की मीरा कोणासोबत तरी बोलत असते. माया घाबरत असते आणि मंजिरी बोलत असते की हा खडा, माझा ऑक्सिजन संपत आला आहे, पण मला हा खडा आजच्या आज मिळवायलाच पाहिजे. मायावर कसं विश्वास ठेवू? पण तिच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय माझ्यावर पर्याय नाही. इकडे मीरा, देवयानी आणि अंबिका येते. तेव्हा मीरा सांगत असते की मी तो खडा इथेच फेकला होता, इथे कोणी जास्त येत नाही आणि म्हणून या नदीकाठीच आपण श्राद्ध घालूया म्हणून. मीरा तिथे येते आणि तिच्या आईला बोलत असते की आई, किती दिवसापासून तुझा आत्मा भटकत राहिला, तुला मुक्ती मिळाली नाही. पण आज मी तुझी मुलगी या नात्याने सगळे विधी पार पाडेल आणि तुझे सगळे दुःख इथेच विसरून तुला मुक्ती मिळू देत आई. तेव्हा इकडे मंजिरी पाण्यात तो खडा शोधतच असते आणि तिकडनं माया बघत असते की मायाला कळत नसतं की ही मीरा कोणाशी बोलते. आत्मा काय चाललं आहे मीराचं? कोणाचा आत्मा आणि ते काय करते मीरा? तेव्हा देवयानी बोलते की मीरा विधी सुरू कर. मीरा विधी सुरू करते, विधी पूर्णपणे पार पाडते. इकडे मंजिरी खडा शोधतच असते आणि इकडे मीराचा विधीही पूर्ण होतो. विधी पूर्ण झाल्यावर ती काक स्पर्श करण्यासाठी ते नैवेद्य तिथे ठेवते आणि कावळ्याला आवाज देत असते. कावळा येतोही आणि तिथून नैवेद्याचा तुकडा घेऊन निघून जातो. इकडे मार्जरीला कळतं की मीराने विधी पूर्ण केला आहे म्हणून. इकडे मीरा देवयानीला निरोप देत असते. दोघी मुलींच्या डोळ्यात पाणी तरळत असते. तेव्हा देवयानी दोघींना आशीर्वाद देते. देवयानीचा आत्मा मुक्त होत असतो. तेव्हा मीरा बोलते की आई. तेव्हा माया बोलते की म्हणजे हा आत्मा, इतके दिवस मीरा ज्या आत्म्याशी बोलत होती, प्लॅनचीट करताना ज्या बाईचा आत्मा होता, ती म्हणजे मीराची आई आहे. तेव्हा माया शॉक असते. तेव्हा ती बोलते की मॅडम कुठे गेल्या आहेत? तेव्हा इकडे मंजिरीला मार्जरी बोलत असते की मंजिरी, देवयानीचा आत्मा मुक्त होतो आहे, तिचा आत्मा थांबव, तिचा आत्मा मुक्त होण्याच्या आधी त्याला कवडीत कैद करायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलत असते की कदाचित मी पाण्यात उडी मारून चूक केली आहे, मोठी चूक केली आहे. माझा श्वास संपतोय, कदाचित हाच माझा शेवटचा श्वास असेल. कालशक्ती, एकतर मला ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त कर किंवा मला इथून मारून तरी टाक. मार्जरी मंजिरीला बोलत असते की देवयानीचा आत्मा थांबव, देवयानी चालली आहे, तिचा आत्मा थांबव. तेव्हा मंजिरीला काही सुचत नसतं. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष खाली पाण्यातल्या खड्याकडे जातं. मंजिरी खूप खुश होते आणि ती तो खडा घेते. इकडे देवयानीचा आत्मा मुक्त होत असतो. तेव्हा मंजिरी खडा घेऊन कशीबशी नदीकाठी येते. तेव्हा विजा चमकायला लागतात, गडगडाट होत असतो. तेव्हा माया बोलत असते की काय चाललं आहे हे, विजा का चमकत आहेत, व्हॉट इज हॅपनिंग? तेव्हा अंबिकाचं लक्ष मंजिरीकडे जातं. तेव्हा मीरा बोलते की ताई काय आहे हे? तेवढ्यात अंबिका बोलते की मंजिरीच्या हातात खडा आहे, तिला थांबव. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी थांब मंजिरी. तेव्हा देवयानी थांबून जाते. तिला काहीही करता येत नसतं, तिला काहीतरी त्रास व्हायला लागतो. तेव्हा अंबिका आणि मीरा जोरात ओरडते की मंजिरी नाही.
तेव्हा ते जोरात चिडून ओरडतात की मंजिरी. अंबिका ही बघतच असते. मंजिरी तेव्हा काहीतरी विधी करत असते, पटपट काहीतरी मंत्र म्हणत असते आणि मंजिरीचा मंत्र झाल्यावर मंजिरीच्या हातांच्या सुरकुत्याही गायब होतात. तेव्हा ती वरती येते आणि हसायला लागते आणि बोलते की मीरा, अंबिका, मला माझा खडा परत मिळाला आहे, मला माझ्या शक्त्या परत मिळाल्या आहे. मीरा आणि अंबिका घाबरलेली असते आणि तिकडनं माया हे सगळं बघत असते आणि देवयात्रीचा आत्माही परत तिथून कुठेतरी गायब होऊन जातो. तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते की तुम्हाला तुमच्या आईला मुक्त करायचं होतं का? मी तुमच्या विधीत व्यत्यय आणला का? तेव्हा ती जोरजोरात हसायला लागते आणि बोलते की आता कळलं दुसऱ्यांच्या विधीमध्ये व्यत्यय आणल्यावर त्यांना किती त्रास होतो ते. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार राहायचं होतं ना. आता बघा, आता तुम्ही स्वतःचा अंताचा विचार करायला निघा. तुम्ही माझा अंत करायला निघाला होतात ना. आता वाट बघा. मंजिरी मार्जरीकडे येते. देवयानीही तिथेच कैद असते. तेव्हा मार्जरी तिला शाबासकी देत असते की तू करून दाखवलंस, अगदी तळाला जाऊन तू आभाळाकडे भिडतेस, तू करून दाखवलं. तेव्हा मंजिरी ही बोलते की हो मार्जरी, इतक्या दिवस मी या कालमुखमणीमध्येच शक्तींवरच अवलंबून होते, पण आता मला कळलं की जी शक्ती माझी ते मी स्वतःमध्येच आहे आणि मी ते करून दाखवलं. तेव्हा मार्जरी बोलत असते की पण अजूनही आपलं संकट टळालेलं नाही आहे. या देवयानीच्या आत्म्याला आपण इथे ठेवू नाही शकत. तिचा आत्मा आपल्याला कवडीतच कैद करावा लागेल आणि कवड्या मीराकडे आहेत. तेव्हा मंजिरी बोलते की मार्जरी, तू काळजी करू नकोस, मी काही झालं तरी त्या कवड्या मीराकडनं मिळवणारच. इकडे मंजिरी घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी पूर्ण पहिलेसारखे तयार होते. टिकली, सिंदूर, आभूषणं सगळं ती अंगावर परिधान करते. गजरा लावते आणि स्वतःकडे बघून हसते आणि कालमुख मणी मंगळसूत्रामध्ये गुंफून पुन्हा गळ्यात घालते आणि बोलते की आता आधीची मंजिरी परत आली. सगळ्यांनी मंजिरीला शक्तिहीन करण्याचा प्रयत्न केला होता, पण ही मंजिरी सहजासहजी शक्तिहीन होणार नाही आणि मंजिरीला स्वतःवर खूप गर्व वाटतो आणि ती हसत असते. इकडे अनन्या आणि अथर्व नाश्ता करत असतात. तेवढ्यात मंजिरी वरतून येत असते. तेव्हा अनन्या तिच्याकडे बघून भारावून जाते आणि ती बोलते की दादा. तेव्हा अथर्वही बघायला लागतो. तेवढ्यात नर्मदाही तिच्याकडे डोळे फाडून बघत असते. अंबिका आणि मीराही येते. तेव्हा मीरा बोलते की ताई, हिचं काय चाललं आहे? तेव्हा अंबिका बोलते की तिला तिचा खडा परत मिळाला ना. तेव्हा नर्मदा बोलते की वा मंजिरी वा, म्हणजे काय आहे ना, आमच्याकडनं विलमध्ये दादाने जे लिहिलं ते आमच्याकडनं सगळं तू हिरावून घेतलंस, पण तुला दादाचंही काही वाटत नाही ना. प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतलीस तर घेतलीस, पण हे काय, दादा गेल्याचं तुला थोडंही दुःख नाही का गं? आणि अशी पूर्वीसारखी वागायला लागलीस म्हणून. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या बास, काही बोलू नकोस. तेव्हा अथर्व मंजिरीला बोलतो की आई, चुकीचा अर्थ घेऊ नकोस, पण हे अचानक. तेव्हा नर्मदा बोलते की हेच विचारते मी, काही चुकीचं बोलत नाही आहे मी, आणि दादाचा असा अपमान झालेला मी खपवून घेणार नाही. अरे आपल्या घरच्यांचं सोड रे, लोक काय म्हणतील, आत्ता नवरा गेला नाही आणि ही शृंगार करून बसली आहे. आणि नाही, मी खूप सौम्य भाषेत बोलते अथर्व. दादाने आजपर्यंत जी प्रतिष्ठा कमवली आहे ना, ती ही बाई धुळीत मिळवीन. तेव्हा मंजिरी काही बोलत नसते. सगळे शांत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला सिरियलचे रिव्ह्यू आवडल्यास प्लीज या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि पाहिजे तितकं शेअर करा. आणि सॉरी टू से, मला 8 दिवसासाठी एका कोर्ससाठी जायचं आहे, त्यामुळे प्लीज मला काही दिवस एपिसोड अपलोड करता येणार नाही. पण त्यामुळे एपिसोडची गैरसोय होत असल्यामुळे तुम्ही दुसरीकडे एपिसोड बघू शकतात, पण प्लीज आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करू नका. आणि आपले एपिसोड काही दिवसात पुन्हा कंटिन्यू होतील. तसं मला वेळ मिळेल तसं मी टाकूनच देत जाईल, पण नाहीच झाला तर प्लीज, चॅनलवर एपिसोड येत नाही म्हणून चॅनलला अनसबस्क्राईब करू नका प्लीज. आणि थँक्यू सो मच आपल्या चॅनलला एवढं प्रेम दिल्याबद्दल.